तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. सोनं चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ. आयात शुल्क 6% वरून आता थेट 15%वर. पंतप्रधान मोदींकडून 1 वर्ष सोनं खरेदी न करण्याचं आवाहन. आयात शुल्क वाढल्याने सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ. 1 तोळा सोनं तब्बल 9,000 महागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी. इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. मोदींकडून पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन. राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकची वाहनं कमी केली जाणार. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सामान्य प्रशासन विभाग मोहीम हाती घेणार. मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा आढावा घेतला जाईल. पुण्यातील पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल पुरवठ्यात घट केली. युद्धामुळे इंधनाच्या पुरवठा साखळीवर परिणाम. इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरचे इमाम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर पालिकेची कारवाई. निदा खानला आश्रय दिलेल्या घरावर पालिकेचा बुलडोझर. नोटीसवर समाधानकारक उत्तर न दिल्याने कारवाई. मतीन पटेलच्या घरावर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर फुलांची उधळण. लोकांकडून पालिका उपायुक्तांना हार घालण्याचा प्रयत्न. मतीनच्या पत्नीनं पथकाला संविधानाची प्रत दाखवली. नीट पेपरफुटी प्रकरणात संशयित आरोपी शुभम खैरनारचा ताबा सीबीआयकडे. शुभमने आता पेपरफुटी प्रकरणी मध्यस्थीची भूमिका बजावल्याचा संशय. शुभमला घेऊन सीबीआयचं पथक मुंबई. नीट पेपरफुटी प्रकरणातील एक आरोपी पुण्यातील असण्याची शक्यता. पुणे पोलिसांकडून शहरात संबंधित आरोपीचा शोध सुरू. सूत्रांची माहिती. सुनील तटकरेंकडून रात्री शरद पवारांची भेट. सिल्वर ओकवरील भेटीने राजकीय चर्चांना उधाण. तर प्रकृतीची विचारपूस करण्याची सदिच्छा भेट घेतली. तटकरे यांची माहिती. बारामतीमध्ये पुन्हा एक विमान पडल्याची घटना. पडलेलं विमान शिकाऊ असल्याची माहिती. वैमानिक सुरक्षित. कसारा आसनगाव लोकल आज दुपारी 2 तास बंद राहणार. दुपारी 3:30 ते 5:30 दरम्यान लोकल बंद राहील. तर 14 ते 16 मे दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार. अखिलेश यादवांचे भाऊ प्रतीक यादव यांचं निधन. लखनौच्या शासकीय रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट. पुदुच्चेरीमध्ये आज नवीन सरकारचा शपथविधी. एन रंगस्वामी 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. भाजपचे 2 मंत्रीही शपथ घेणार. इराणची राजधानी तेहरानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के. भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केलवर. तेहरानसह 4 प्रांतात रेड क्रेसेंटच्या पथकांना सतर्कतेचा इशारा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. इराणच्या मुद्द्यावर प्रदीर्घ चर्चा करणार. मात्र व्यापार हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचं ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.